नमस्कार मित्रांनो, आजचं हे जे लेक्चर आहे ते महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा विषयी आहे. म्हणजेच MPSC ग्रुप सी जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर हे आहे. तर तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा. यामध्ये आपण परीक्षा योजना बघणार आहोत. म्हणजेच तुम्हाला पेपर कसा असेल, किती मार्क्सचा असेल व सिलेबस काय असेल, आणखी कोणकोणत्या पदासाठी गट क परीक्षा घेतली जाते, या प्रकारचे काही तुमचे जे प्रश्न असतील ते या व्हिडिओ लेक्चरद्वारे सुटणार आहेत. चला तर वेळ न वाया घालवता सुरू करूया. तर बघा, महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा ही परीक्षा 2 टप्प्यांमध्ये घेतली जाते. एक पूर्व परीक्षा जी 100 गुणांची असते आणि दुसरी म्हणजेच मुख्य परीक्षा जी 200 गुणांची असते. तर बघा, 200 गुणांच्या या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 हा कॉमन असतो आणि पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्र होत असतो वेगवेगळ्या पदांसाठी. तर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेबाबत आता आपण अगोदर बोलूयात. परीक्षा योजना बघा, प्रश्नपत्रिकेची संख्या 1 असते आणि एकूण गुण हे 100 असतात. त्यानंतर विषय व संकेतांक म्हणजेच सामान्य क्षमता चाचणी असं या पेपरचं नाव असते व त्याचा कोड हा 012 असतो. दर्जा हा 12वी पर्यंतचा असतो आणि माध्यम इंग्रजी मराठी असते. प्रश्नसंख्या 100 आणि गुण देखील 100. कालावधी 1 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर अभ्यासक्रम बघूयात, जो की अतिशय महत्त्वाचा आहे कोणत्याही परीक्षेचा असो. तर यामध्ये बघा, चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील आणि नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन, प्रशासन. त्यानंतर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. नंतर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीतील महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. त्यानंतर अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. नंतर सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, झुलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन यासारखे सब टॉपिक हे येणार आहेत. आणि नंतर बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. बुद्धिमापन चाचणीमध्ये बघा, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारलेले असतात. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी यावर आधारित प्रश्न हे विचारले जात असतात. त्यानंतर बघा, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा योजना आपण बघणार आहोत. तर यामध्ये 3 पोस्टसाठी ही मुख्य परीक्षा घेतली जाते. यामध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क मुख्य परीक्षा, एक्साईज सब इन्स्पेक्टर, जसं की याला एक्साईज सब इन्स्पेक्टर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर परीक्षा योजना जी आहे मेन्स बाबतची, ग्रुप सी बाबत बोलतो आहे आपण. त्यानंतर प्रश्नपत्रिकेची संख्या 2 असणार आहे, एकूण गुण 200. पेपर 1 हा तिघही जे पदं भरले जातात त्यासाठी कॉमन असणार आहे 100 मार्कांचा. तर या 100 मार्कांच्या पेपरमध्ये काय असणार आहे ते अगोदर आपण बघूयात. तर याला पेपर क्रमांक 1 असे म्हटले जाते. यामध्ये विषय 2 असतात, मराठी तसेच इंग्रजी. तर मराठीमध्ये गुण 60 असतात आणि इंग्लिशमध्ये गुण 40 असतात. त्यामध्ये प्रश्नसंख्या देखील 60 आणि 40. यामध्ये दर्जा 12वी पर्यंतचा मराठीसाठी आणि दर्जा पदवीपर्यंतचा इंग्रजीसाठी. आणि मराठीचं जे माध्यम आहे ते मराठी असणार आहे आणि इंग्रजीचे प्रश्न जे आहेत ते इंग्रजीमधून असणार आहे. कालावधी जो आहे तो कालावधी 1 तास असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप असेल. त्यानंतर अभ्यासक्रम बघा, पेपर 1 मध्ये मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. त्यानंतर इंग्रजीमध्ये देखील कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. त्यानंतर पेपर क्रमांक 2 मध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. त्यानंतर भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये यासारखे पुढे दिलेले टॉपिक. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. त्यानंतर बघा, संगणक व माहिती तंत्रज्ञान यावर आधारित सब टॉपिक.
जसे की आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका इत्यादी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य, त्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या, यामध्ये कॉन्सेप्ट वगैरे हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. सब टॉपिक तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकतात. त्यानंतर द बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 3 अँड द प्रोहिबिशन अँड एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 3. तर अशा प्रकारचं सिलेबस जो आहे तो एक्साइज सब इन्स्पेक्टर ग्रेड सी याच्या मेन एक्झामच्या पेपर सेकंडला असतो. त्यानंतर बघूया आपण त्यानंतर टॅक्स असिस्टंटसाठी देखील मेन्सची परीक्षा घेतली जाते आणि प्रिलिम्सच्या बेसिसवरती म्हणजे त्याचा कट ऑफ हे जे पदं आहेत त्यांच्यानुसार लागत असतो. जर समजा तुम्हाला विक्रीकर विभागातील म्हणजे टॅक्स असिस्टंटसाठी कट ऑफ हा 100 गुणांपैकी 60 असेल तर तुम्हाला जर 60 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असाल मुख्य परीक्षेसाठी. म्हणजेच बघा आता टॅक्स असिस्टंटसाठी प्रश्नपत्रिकांची संख्या 2, पेपर 1 संयुक्त असतो. त्याचं स्ट्रक्चर आपण अगोदरच बघितलं, त्यामध्ये मराठी व इंग्रजी असते. आणि नंतर सामान्य क्षमता चाचणी, यामध्ये टॅक्स असिस्टंटविषयी सिलेबस असतो आणि मराठी व इंग्रजी आणि 1 तास आणि पदवीचा दर्जा. पेपर क्रमांक 1 आपण सिलेबस अगोदरच नोंद करून घेतलेला आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 मध्ये घटक व उपघटक, नागरिकशास्त्र, यामध्ये राज्य व्यवस्थापन, नागरी व ग्रामीण व्यवस्थापन, भारतीय राज्यघटना, यामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, त्यानंतर घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, रोल, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या, पंचवार्षिक योजना, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारण्यात येतात. आणि मूलभूत गणितीय कौशल्य यामध्ये बेसिक न्यूमरसी असतात, न्यूमरिकल स्किल्स, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एक्सेट्रा, क्लास 10 लेवल. नंतर अंकगणित, यामध्ये गुणाकार भागाकार यासारख्या क्रिया. नंतर पुस्तपालन व लेखाकर्म म्हणजेच बुक कीपिंग अँड अकाउंटसी, याच्यामधील जे टॉपिक आहे ते यू कॅन रीड इट ऑन द स्क्रीन. त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे, यामध्ये पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण यासारखे टॉपिक असतात. यामध्ये GST, विक्रीकर, वॅट, जे की या पदासाठी रिलेटेड आहे, टॅक्स असिस्टंट या पदासाठी. त्यानंतर तिसरं जे पद आहे की जे या ग्रुप सी द्वारा भरलं जातं ते आहे क्लर्क टायपिस्ट ग्रेड सी मेन एक्झामिनेशन. याचा देखील सेपरेट कट ऑफ लागत असतो आणि त्यानुसार मुख्य परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. प्रश्नपत्रिकेची संख्या सेम 2, कारण पेपर 1 जो आहे तो कॉमन आहे. त्यानंतर अभ्यासक्रम हा देखील आपण बघितलेला आहे पेपर 1चा, जो इंग्रजी आणि मराठीचा आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 मध्ये सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी, बुद्धिमापन विषयक प्रश्न, त्यानंतर गणित, यामध्ये गणितीय क्रिया, नंतर सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंट यासारखा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये भारतातील व महाराष्ट्रातील चालू घडामोडींचा अभ्यास, माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, त्यानंतर क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती भारतातील व महाराष्ट्रातील, त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर बघा अशा प्रकारचे हे जे 3 पदं आहेत ते MPSC ग्रुप सी द्वारा भरल्या जातात. मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा अँड चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग द फुल व्हिडिओ.